नमस्कार, मी DS लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. जगाला हादरून सोडणारी मोठी घटना जगामध्ये घडली. मध्य पूर्वेत पुन्हा एकदा युद्धाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि ती पडली आहे असं म्हणायला हरकत नाही. सौदी अरेबियातील सरकारी तेल कंपनी सौदी अराम्कोच्या सर्वात मोठ्या तेल शुद्धीकरण प्रकल्पावरती ड्रोन हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. हा जो हल्ला आहे हे इराणने केलेला आहे आणि जगप्रसिद्ध तेल रिफायनरीवरती झालेला असल्याचं कळते. मिळालेल्या माहितीनुसार इराण समर्थित गटाने ड्रोनच्या मदतीने हा हल्ला केला आहे. इराणने हा हल्ला केला आहे आणि त्यानंतर रिफायनरी परिसरात मोठी आग लागलेली दिसते आपल्याला. आपण शेजारी व्हिडिओमध्ये पाहताय. घटनास्थळावरून आगीचे प्रचंड धुराचे ढग आकाशात झेपवताना दिसत आहे. रास तनुरा ही रिफायनरी जगातील सर्वात मोठ्या तेल शुद्धीकरण केंद्रापैकी एक मानली जाते. येथून जगभर तेलाचा पुरवठा केला जातो. म्हणूनच या हल्ल्यामुळे केवळ सौदी अरेबिया नाही तर संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवरती परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांचे म्हणणं आहे जर मध्य पूर्वेत संघर्ष वाढला तर पेट्रोल डिझेलचे दर वाढू शकतात, जागतिक बाजार हादरू शकते आणि अमेरिका, इस्रायल, इराण यांच्यातील तणाव आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. सध्या या घटनेवरती जगभरातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झालेल्या आहेत आणि सर्वांचे लक्ष या घटनेकडे लागलेलं आहे. पुढे नेमकं काय होणार? युद्ध होणार की शांतता प्रस्थापित होणार? आणि इराणची नेमकी अमेरिका आणि इस्रायल याच्या बाबतीमध्ये भूमिका काय असणार हे बघणं होती त्याचं ठरणार. जय हिंद, जय महाराष्ट्र.